दिला पहिला मॅच पहिला सामना ज्याला होते सुरुवात. ऑल सेट ऑल गो. पंचाकडे इशारा आलाय. लेट्स प्ले. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत आणि पतू पॅकर जीवचंद्र आयोजित लोकनेते चषक 2025. पहिलाच बॉल फुलटॉस खेळलाय. फील्ड केलं गेलंय. मिडॉनला फील्ड केलं गेलंय. एकदा वेचनवरती पूर्ण टाळ्यांचा गजर एकदा आलाय तो जॉली बॉईज या टीमच्या. अपील जरूर झाले. इशारा येणाऱ्या पंचांचा इशारा येतोय आणि विकेट. पहिला विकेट चैतन्यला परतावं लागलंय. या दुसऱ्या चेंडूवरती अमितच्या लागलाय. पहिला धक्का जॉली बॉईज टीमला. दुसऱ्या चेंडूवरती रिप्ले पाहिला तर आपल्याला लक्षात येईल काय घडलं होतं. मागच्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ज्यावेळेला थोडस कन्फ्युजन होतं दोन्ही पंचांनी विचारविनिमय केला आणि त्यांना डिसिजन दिला. इट्स आउट. पहिला धक्का पहिला विकेट. लवकर गमावले तो टीम जॉली बॉईजच्या संघानं. क्षेत्राची रचना बघितली. ऑफसाईडच्या दिशेने बरोबर 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ. ऑन साइडला पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कल मध्ये. एक मिड विकेटला एक मिडॉनला. 2 क्षेत्ररक्षक जे बॉन्ड लाईन जवळ आहेत. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे. क्रमांक 3 महत्वाचा आहे आणि महत्वाच्या क्रमांकावरती फलंदाज सज्ज होते कांचन. आपल्या टीमला थोडस सावरायचं आहे. पहिल्या धक्क्यात पहिला विकेट जो गेलाय त्याच्यातनं सावरायचं आहे आणि त्या सावरण्याचा प्रयत्न बघूया पुन्हा एकदा होतोय का. पंचांच्या उजवीकडनं राईट ऑफ राऊंड विकेटचा मारा स्ट्रायकर यांना कांचन. कोलमोट टप्प्यात चेंडू थोडासा पुढे मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा जलद गतीनं. हो हरिदासनं कॉलिंग केलं. योग्य वेळेला हरिदासचं कॉलिंग होतं की इथे 2 धावा आहेत आणि या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिले 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 3. जॉली बॉईज आणि नौकार नायरा 11 या 2 संघादरम्यान सुरू असलेला असा पहिला मॅच. टॉस जिंकला होता नौकारच्या संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा. हवे चेंडू वर खेळाय. आजच्या दिवसात दिले कफलातून कॅच. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 विकेट लवकर गमावले जॉली बॉईजच्या संघानं. 4 चेंडूचा खेळ झालाय.
2 गडी बाद 3 धावा आतापर्यंत आहेत. कंचनही बाद झाले आहेत. त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज भावेश. दोन विकेट लवकर गमावलेत टीम जॉली बॉईज टीम न. भावेश ऑन स्ट्राईक. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत पूर्ण. 5वा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता मिसटाइम स्ट्रोक झाला होता. तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. 1 धाव. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकात दिला पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 4 धावा. पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये सुरुवातीला कॅप्टन जसं म्हटलं होतं नौकार नायरा 11 टीमच्या बिल्कुल कप्तान ने कहा था हमारे पास गेंदबाज ऐसे है इस सामने वाली विपक्षी टीम को हम कम से कम रन में रोकने की कोशिश बिल्कुल करेंगे और वही कोशिश जारी करते हुए पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मिडऑनला फील्ड केलं गेलं तर धावाची संधी थोडा क्लोज झाला होता. पंचाने सांगितलं इट्स सेफ ओके. 1 धावेच्या नोंदी पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना थोडीशी अडखळी डलमळी सुरू होत आहे. 2 गडी बाद 5 धावा जॉली बॉईज संघ आणि दुसऱ्या बाजूला हॉर्नेट गॅलेक्सी अर्थात नायरा 11 या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिला मॅच सुरू झाला. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 5 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा ते हलकीशी ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया लोकनेते चषक 2025 मध्ये येऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 5. दुसऱ्या षटकात येण्यासाठी गोलंदाज राज. काही ज्या बॉलरची नावं त्याने कॅप्टन म्हटली होती त्यापैकी राज आहेत. आता राज यांना महत्वाचं षटक आता कारण पहिलं षटक आम्ही त्यांनी फक्त 5 धावाचा हाताळलाय. 2 गडी बाद त्यांनी केले आहेत. फक्त वेळ जास्त झाला. टाइम नायरा 11 आपको वक्त की नजाकत को समझना है. अगर वक्त की नजाकत तो आप नहीं समझेंगे तो वक्त आपको अच्छी तरह समझाएगा. कारण वेळेचं गणित पण वेगळं असतं. वेळेला महत्व द्या नाहीतर पुढे जाऊन वेळ तुम्हाला महत्व देणार नाहीये. जो मोमेंटम पहिल्या षटकामध्ये जो कुठेतरी खेळ तुमच्या दिशेने चाललाय वेळ तुम्ही घेतलाय आणि वेळ घेतला ना तर खेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. या सामन्यामध्ये हरिदास ऑन स्ट्राईकला हरिदास आहेत. अक्रॉस गेले पडला थोडासा हात आला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खालीही राहिलाय. पडला थोडासा खालून निघून गेला हरिदास आणि दुसऱ्या बाजूला भावेश. महत्वाची जोडी आहे. जबाबदारी फार मोठी आहे. एक तर आपल्या टीमला सावरायचं टीमला घेऊनही जायचं आहे आणि अशा वेळेला स्कोरबोर्ड वरती 50 नाही पण किमान 35-40 धावा लागणं गरजेचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करत होता. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू चालला सीमारेषेचा बॉल पाठलाग केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. जोपर्यंत फेल करते 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण केल्यात. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. अशा वेळेला जर पाहिलं तर जॉली बॉईज साठी महत्वाचं काय ज्यावेळेला चौकार येत नाही षटकार येत नाहीत किंवा मोठे फटके येत नाही मिडल ऑफ द बॅट होत नाहीये मग स्लाइस लागला एज लागला बिटवीन द गॅप गेलाय तिथे 1-1 2-2 3-3 धावानं धावफलक चालू ठेवणं स्कोरबोर्डला मुव्हिंग ठेवणं धावफलक चालता ठेवणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आता हरिदास आणि भावेश याने करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला राजवरती जबाबदारी मोठी है. आपके ऊपर जिम्मेदारी बड़ी है. अमित ने अच्छी गेंदबाजी की है उसी तरह की गेंदबाजी आपको करनी है. राज कोलवा टप्प्याच्या नव्हता समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जोपर्यंत जाईल क्षेत्ररक्षक येथील लॉंग वरनं फील्ड केलं थ्रो केलं तिथे कन्फ्युजन होतं. आता एक ते मध्ये 2 फलंदाज आहेत ते एकमेकांना कॉलिंग देतात बाहेर नाही कॉलिंग चालू आहे. आतमध्ये थोडासा गोंधळ तो उडला होता त्याला कारण होतं की ऐकावं तर कोणाचं ऐकावं.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा, मिस केला चेंडू, जोपर्यंत वाईट स्टॉक आपला क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करतील 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पुन्हा महत्वाचं आहे. स्कोरबोर्डला चालवणं महत्वाचं आहे, स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि त्या 1.4 षटकांचा खेळ पूर्ण असताना धावा आहेत धावफलकावरती 11. बॅक टू द बॉलर केला, पोझिशन मध्ये नव्हतं, एक आगळा वेगळा फटका खेळायचा होता, नाही स्क्वेअर कट खेळला, नाही अप्पर कट खेळला, थोडासा फ्लॅट बॅटर फटका खेळला, कॉटन बॉलचा 3रा विकेट. एक 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत आला, 3 विकेट गमावलेत असं वाटत होतं. तो स्वतःचा संघाला सावरेल हरिदास, त्यावेळेला हरिदास देखील बाद झालेत. अशा वेळेला किमान तुमची बॅटिंग ऑर्डर 1 2 3 4 5 ही फिक्स पाहिजे, कारण तुम्ही 4 षटकांचा सामना केला, त्याच्या खाली बॅटिंग ऑर्डर येणार नाहीयेत आणि त्याच्या खाली ज्यावेळेला बॅटिंग ऑर्डर येणार नाही त्यावेळेला किमान 1 2 3 4 5 एक क्रमांक व्यवस्थित असायला हवे. जर तसे नसतील तर कधीच तो गोंधळ होतोय. मग जी बॅटिंग ऑर्डर तुम्ही शफल करणार ना, ते शफल केल्यामध्ये तो विकेट जाणार. हा विकेट बघा रिप्लेच्या माध्यमातून बघू शकता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बघा, पोझिशन मध्ये नव्हते आणि बॅट ज्यावेळेला फिरली गेली, स्विंग बॅट स्विंग जोरात होता, बॅटच्या स्टिकरच्या जस्ट थोडासा आजूबाजूला हरिदास यांच्या बॅटला हा चेंडू लागलाय आणि बरोबर फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला गेलाय. 3 गडी बाद, 11 धावा धावफलकावरती. शुभम या षटकानंतर मैदानावरती पाण्याची व्यवस्था करा. थोडासा थांबून येतोय चेंडू, त्याचं फेस करावं लागतं. आखू टप्प्याचा चेंडू, हुकचा प्रयत्न केला गेला होता, थोडी गेंद रुकी आ रही आहे, थोडं थांबून जो चेंडू येतोय कदाचित फटके खेळताना आता फलंदाजाला तो त्रास जाणवत आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, मैदानावरती पाणी जाईल. 2 षटकांचा खेळ 5.50च्या सरासरीनं धावा झाल्या धावफलकावरती 11. 3 गडी बाद 11. 22 खेळतात. 2 वरती शुभमला आपलं खातं उघडायचं आहे. पहिलं षटक आलं होतं 5 धावांचं अमितचं, राजचं दुसरं षटक आलंय 6 धावांचं. अमितनं 2 विकेट प्राप्त केले होते, तर राजनं 1 विकेट प्राप्त करून त्याला साजेशी कामगिरी, त्याला पहिल्या षटकाला जोड देण्याचं काम या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच केलंय. डीजेच्या माध्यमातून हिमालय देखील दाखल झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत आणि पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 अर्थात लोकनेते चषक 2025. भार्गव भोईर यांच्याकडनं कॅश प्राइज झाले, खास करून बॅट्समन भावेश साठी. भावेश भोईरनं जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटका ठोकले तर त्याच्यासाठी भार्गव कडनं 500 रुपये आणि ऑफिशियल स्कोरर विशाल भोईर हे देखील दाखल झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या लेखणीतनं बरेच स्कोर बोर्ड साकारले गेले आहेत आणि ते देखील इथे बरोबर मुख्य जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या दिशेनं दाखल झाले. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 2 षटकांचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 11. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित. एक अमितला पाहिलंय, आता हे अमित सिंग आहेत. एक अमित यांनी पहिल्या षटक हाताळलं होतं 5 धावांचं, बिल्कुल किफायतशीर गेंदबाजी उन्होंने भी की थी. अब दूसरे अमित आए हैं अपना जलवा दिखाने. टप्पा थोडासा विचारला, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. दिशा थोडीशी भरकटली गेली होती, थोड़ी सी ज्यादा तेज करने की कोशिश गेंदबाज ने की थी. दिशा से भटके हैं, गेंदा डाउन द लेग, व्हाईट बॉल. खेळण्याचा प्रयत्न तर बॅटच्या मधोमध येत नाही. जोपर्यंत डीप मिडविकेटर क्षेत्ररक्षक ही फील्ड करेल, थ्रो करेल, एकच धाव. एक धावाने धावफलक पुढे झालाय. भावेश साठी कॅच प्राइज आहे भार्गवकडनं. लागोपाठचे 3 सिक्सर 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला शुभम कडे देखील ती क्षमता आहे. आता तुम्हाला ज्यावेळेला 5 नंबरवरती बॅटिंग करण्याची संधी दिली, कारण बॅटिंग ऑर्डर थोडीशी शफल केली होती, त्यावेळेला 3रा विकेट गेला, त्यावेळेला बॅटिंगला कोणी जायचं याच्यावरती चर्चा जॉली बॉयजने केली होती आणि भावेशच्या जोडीला शुभम.
डाऊन द ग्राउंड समोर खेळ वन बाउन्स ओव्हर द रोप असाच फटका पाहिजे. शुभम स्टार्ट केलाय चेंडू सीमारेषा पार लोकनेते चषकातील चौकार. पहिला चौकार आलाय आणि याची आवश्यकता होती. जॉली बॉयज टीमला आवश्यकता होती मोमेंटमला चालवण्यासाठी, टीमला नेण्यासाठी, धावफलक वाढवण्यासाठी गरज होती. कुठे चेंडू तर क्रॅम्प केला शरीरावरती चेंडू आदळलाय. पोझिशन मध्ये नव्हते आले. अकुडपेची गोलंदाजी एक तर पहिले लेगबाईचा इशारा पंचाकडून होतोय, एक तर थोडासा चेंडू थांबून येतात, गेंद थोडीशी रुकी आ रही आहे आणि थोडासा जो फसतोय चेंडू आणि त्याला खेळताना कदाचित मागचा चेंडू थोडासा फसून आला होता. या चेंडू वेगानं बरोबर शरीरावरती आदळलाय. धावा धावफलकावरती येते 18. टप्प्याचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत लॉंग ऑन वन क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो आलाय. घाई केली पंचाकडे पाहत होते. पंचांग भाई आपने थोडी जल्दी कीजी, हडबडी थी आणि हडबडीमध्ये थोडी गडबडी झाली. रिप्ले मध्ये तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल काय घडलं होतं. मागच्या चेंडूवरती थ्रो जरूर आला होता, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे थ्रो आला होता आणि त्यावेळेला क्लीन पिकअप करताना बघा कोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने चेंडू गेला होता. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक आले, त्यांना पहिला तर चेंडू पिक केला, थ्रो केला आणि थ्रो करताना गेंद असे फिसल गई थी आपकी. आपने थोडीशी जल्दबाजी की, जल्दबाजी में हडबडी गडबडी सर्व काही झालंय. अकू टप्प्याचा चेंडू टॉप एंड लागला. सुंदर क्षेत्ररक्षक, अच्छी फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षक. आपल्या टीम साठी 2 ते 3 महत्वाच्या रन आपण दाबवल्यात शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये. धावा धावफलकावरती 21 2.5 षटकांचा खेळ. बरोबर विकेट के पीछे सौरभ ने अच्छी फील्डिंग की है. सौरभ ने चांगले क्षेत्ररक्षण यष्टेंच्या पाठीमागे केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला रोखण्याचं काम सौरभ यांनी केले. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल वरती, शेवटचा वार, शेवटचा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाग. मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाग. तेवढं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. तेवढं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. तेवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का. तेवढं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का. गरज होती, आवश्यकता होती. थोडस मच निडेड हवासा वाटणारा षटकार. थोडस थकल्यानंतर जसं घशाला कोरड पडते, पाणी पिल्यानंतर बरं वाटते, तसं दम लागला होता. जॉली बॉयजला थोडासा दम लागला होता. त्या दम मध्ये तो एक थोडासा जैसे म्हणते ना सर्दी में ठंडी का एहसास, तसा गर्मी में भी थोडासा थंडी का एहसास देणारा हा षटकार ठोकला होता भावेश. पण एका षटकारानं काम होणार नाहीये. भावेश आणि शुभम ही जोडी मैदानावरती आहेत. भावेशसाठी कुमार मिहिर भोईर, कुमार हर्षित भोईर आणि कुमार भार्गव भोईर यांच्याकडनं भावेशसाठी 3 सिक्सर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यानंतरचा होणारा मॅच ऍक्शन आणि त्यांच्या समोर आहे रायझिंग 11 आणि ऍक्शन स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान होईल. यानंतरचा मॅच नाणेफेकीचा कौल बरोबर इनिंग ब्रेक मध्ये होईल. टॉस, शेवटची ओव्हर, शेवटचं षटक, स्कोर 27. आता खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. शुभमला पाहून भावेश रंगात आलाय आणि रंग उधळलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. थँक्यू
खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय तसा खेळ पाहिलाय. मागे शुभमला पाहिला, भावेशी रंगाला आलाय. आकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती पुलचा फटका पॉवरफुल होता आणि पॉवरफुल फटका गेलाय सर डीप स्क्वेअर रिजन मध्ये. षटकार बरोबर 33 जावा 3 गडी बाद 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. याच करता मी म्हटलं होतं टीम नौकार अर्थात हॉर्नेट गॅलेक्सी नाही रे, आपने थोडस वक्त लिया था. आता वेळ घेतलाय, खेळ बदललाय, वेळ बदललाय, खेळ बदललाय. खेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि वेळ गेला तर मग खेळ बिघडायलाही वेळ लागत नाहीये. तसा वेळेचं गणित आहे, वेळेचं गणित है. नौकार इलेवन इसलिए आपको तय करना था, समय पे तय करो आपको क्या करना है, वरना समय तय करेगा अब आपका क्या करना है. पहिली 2 षटकं चांगली हाताळली होती, मध्ये थोडासा वेळ घेतला, टाइम घेतला. मागच्या षटकामध्ये 12 धावा आल्या त्या. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. 7 धावा 34 34 धावा धावफलकावरती. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. आकुट टप्प्याचा चेंडू षटंपूल केलाय, डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ये असा खेळ आहे, असा खेळ आहे. सर्व काही सुरळीत चालू होतं, सर्व व्यवस्थित चालू होतं, बिल्कुल सब कुछ ठीक चल रहा था, ठीक ठाक चल रहा था. उस वक्त आपने वक्त लिया है, आपने थोड़ा सा वक्त लिया है और उस वक्त का फायदा, वक्त की नजाकत को समझा है टीम जॉली बॉयज न. इथे पाहिलं होतं की आपल्याला काय करायचंय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 36. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऍक्शन स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग 11 या 2 संघादरम्यान होईल यानंतरचा सामना मॅच. टॉपिक लागला होता, टॉपिक क्लिपिंग एज लागला होता. इथे ज्यावेळेला फटका खेळला होता तेव्हा त्यांना आवाज आला होता की फटका मिडल ऑफ द बॅट होईल का. मिडल ऑफ द बॅट नाही झालाय, बॅटच्या वरच्याकडे लागलाय. भावेश इथे बाद झाले आहेत 14 धावांचं योगदान देऊन. भावेश बॅक टू द पेव्हिलियन. आकुट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती थोडस लवकर रिॲक्ट केलं, कारण याच्या अगोदरचा फटका तुम्ही खेळला होता मिडविकेट आणि बरोबर त्या डीप स्क्वेअरच्या मध्ये खेळला होता. हा फटका कदाचित तुम्ही खेळत असताना बॉडी पोझिशन थोडीशी वेगळी पहिली भावेशची, पण भावेशनं चांगला त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिले. 8 चेंडूवरती 14 धावांची खेळी भावेशनं साकारले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. जगदीश. अकेले जगदीश से बात नहीं बनेगी, जसा एक चित्रपट आला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, कारण जगदीशसाठी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. फार पूर्वी चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये अनिल कपूर होता, अभिषेक बच्चनही होते. ओम जय जगदीश. अकेले जगदीश से बात नहीं बनेगी, ओम पाहिजे तर जय होणार. ओम पाहिजे. दुसऱ्या बाजूला आहे ओमच्या रूपानं शुभम नॉनस्ट्राइक उभा आहे. बघूया ओम जय जगदीश वाला खेळ आहे. तर बॉलिंग मार्क वरती शेवटचं षटक. सौरभ शेवटचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावर खेळायचा. चेंडू चाललाय, वेगानं पाठलाग केला जातोय. 1 2 3 3 3 3 4 सौकार. केले अभंग साऱ्यांची बोलती, भले भले हे पाहून जळती, भले भले हे पाहून. टॉस गेले. आकुट टप्प्याचा चेंडू होता, परकट करायचा होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू गेलाय, पाठलाग केला गेला होता, पण चेंडू त्यांना सकून चला वळण 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 घे चेंडू टर्न 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 करत. पण हा टर्न साधा सुद्धा नव्हता. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या आणि मागच्या 10 चेंडूवरती 30 रन आल्यात. मागच्या 10 चेंडूवरती 30 रन आल्यात. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 41. 41 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणून तो टर्न होता. तो टर्न होता, मोठा टर्न जो आलाय या मैच मध्ये. बिल्कुल काफी घुमाव वाला टर्न आया है. आखिर के 2 गेंदों का शेष खेल शेष है. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटला स्पर्श झालाय आणि बिहाइंड द विकेट हा झेल टिपला गेलाय. विकेट गॉन. DJ Bang
समाज सेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे, केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. बिलकुल दमदार आमदार क्षितिज दादांचं गुणगान गाणारं हे गाणं आपण ऐकलेलं आहे. लोकनेते चषक 2025 मागचे 4-5 दिवस रात्र या मैदानावरती क्रिकेट आपण पाहतायत आणि आज NCA अंतर्गत 10 संघ जे खेळताना दिसणार आहेत. त्यामधला मॅच शेवटचा चेंडू आहे. कल्पेश फलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या षटकारानं सुरुवात, एक चौकाराला 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त केले ते सौरभनं. शेवटचा बॉल, शेवटचे चेंडू आहेत. धावा दाफलकावरती 41. थोडासा लांबून खेळला. आता हे MS धोनी स्टाईल रनआउट केलाय. विकेट किपरनं बरोबर योग्य वेळेला स्तंभावरती चेंडू थ्रो केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय धावात, शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांतर धावा दाफलकावरती 41. 42 धावा करायचे आहेत. 24 बॉल 42, 2-4, 4-2. थोडासा उलटा पुलटावाला खेळ आता JTCच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. 4-2, 2-4. यानंतरचा होणारा मॅच ज्यामध्ये होईल टॉस नाणेफेक. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 41, 41, 42, 4-2, 2-4 हे समीकरण आहे. JTCच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूब वरती घर बसल्या पाहू शकतायत. ज्या कोणी आतापर्यंत JTCला सर्च केलं नसेल, सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन अर्थात त्या घंटीला वाजवायला विसरू नका, जेणेकरून ही स्पर्धा आणि JTCच्या माध्यमातून येणाऱ्या कित्येक स्पर्धा, कारण मोठ्या स्पर्धा येतात, काल देखील उल्लेख केलाय, मोठ्या स्पर्धा याच मैदानावरती JTCच्या आपण युट्यूब चॅनलवरती घर बसल्या पाहण्याचा आनंद घेऊ शकता. नाणेफेकीचा कौल होईल कारण आमचे साथी समालोचक, एक युवा समालोचक म्हणून नेहमीच ज्यांचा उल्लेख केला जातोय, तुषार सोनवणे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. जो जॉईंट होईल कॉमेंट बॉक्स मध्ये त्याच्या अगोदर टॉस का बॉस टॉस केला जाईल. एका बाजूला ऍक्शन स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम रायझिंग. आता मैदानावरती जॉली बॉईज बरोबर दाखल होतो नाही का शिस्तीमध्ये, एका रांगेमध्ये. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन महत्वाची, शिस्त महत्वाची आहे. कारण शिस्तच तुम्हाला चांगलं घडवते, चांगलं बनवते. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये जी एक गोष्ट कदाचित आली तर अजून क्रिकेट, खास करून टेनिस बॉल क्रिकेट अजून मजा येणार आहे. ते डिसिप्लिन आणि तेच चांगलं डिसिप्लिन जॉली बॉईज इथे मैदानावरती दाखवत असताना, मैदानावरती जात असताना बघतोय. 24 चेंडू 42 पाठलाग करायचा आहे. डीजे युवराज अर्थात युवराज देखील दाखल झाले आहेत, हिमालय देखील दाखल झाले आहेत. हे गाणं ऐकूया आणि येऊया. लोकनेते चषक 2025 42 धावांचा पाठलाग होईल न होईल हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. थँक्यू तुकारामजी मांगेला सरांचा आपण आवाज ऐकला. चला रायझिंग स्टार्स, रायझिंग स्पोर्ट्स संघाला विनंती करतो, या प्लीज टॉस साठी कॅप्टनला पाठवायचं आहे. संघ तर उपस्थित झालेला आहे. प्लीज चला ग्राउंडच्या मधून आपण धावत या, टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपण बघतायत बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व प्रस्तुत, पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. आजचा सलगचा 6वा दिवस आहे. 5 दिवसांमध्ये आपण एकापेक्षा क्रिकेट पाहिलं आणि आजच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर जवळपास नायगाव पूर्व पट्टी मधील NCA अर्थातच जर पाहिलं गेलं तर 10 संघ पाहायला मिळतील आणि आजच्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्यात तर धावा बनल्यात. चला चला तुषार थोडस ग्राउंडच्या आतमधून धावत द्या, भरपूर वेळ खर्च होते बा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार महत्वाची गोष्ट असते.
नाणेफेकीचा कॉल देखील केला जाईल. त्याच वेळेला धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. नौकार नायरा 11 आणि त्यांच्या समोर आहे जॉली बॉईज. पहिले 2 षटकामध्ये 11 धावा केल्या होत्या. नंतरच्या 2 षटकामध्ये त्यांनी जवळपास 30 धावा केल्या आहेत. आणि बघूया त्याचा किती फायदा जॉली बॉईजला होतोय, की जसं अपेक्षेप्रमाणे टीमने म्हटलं होतं, नायरा नौकार 11 टीम ने कप्तान ने कहा था हम कम से कम रन में रोकना चाहेंगे, विद इन 50 के अंदर रोकना चाहेंगे आणि ते त्यांनी व्यवस्थित केले. यावेळेला ओपनिंग पेअर्स सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तुषार सोनावणे तिथे रेडी आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. O2 तुषार. चला मी विनंती करतोय सन्माननीय केदारनाथजी पाटील याकडे उपस्थित आहेत. आपल्या शुभ या पुढचा मॅच आपण टॉस करतो. बहुजन विकास आघाडी प्रस्तुत एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे आणि आजचा सलगचा 6वा दिवस आणि आजच्या दिवसात NCA अंतर्गत 10 संघ या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. या केदारनाथजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅचचा टॉस करतोय. बाजूला तुषार आहे, दुसऱ्या बाजूला जर कुशांत त्यांना आपण जरूर बघणार आहात. ऍक्शन स्पोर्ट्स आणि त्यांचे राईट स्पोर्ट्स या दोन माध्यमात आपण टॉस पाहणार आहात. येस पारंपरिक नाणं आहे असा कॉल बोलायचा. येस कोण बोलेल? कुशांत. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्रकडून काटा असा कॉल आणि येस टॉस जिंकला, फक्त निर्णय सांगायचा आहे. थोड्या वेळात सांगतोय निर्णय. थँक्यू. चला ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाने टॉस जिंकला, त्याचा निर्णय पेंडिंग राहिला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तुकारामजी मांगेला त्या ठिकाणी सज्ज असेल. O2 कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तुषार. मॅचला झाली सुरुवात. पहिले षटकात जाण्यासाठी गोलंदाज रेडी झालेत. गणेश महत्वाचे षटकात आहे. अंकुल ऑन स्ट्राईक. मिस केलंय. अपील जरूर झालं. पहिलं तर बाद होतोय की काय असं वाटलं होतं. अपील देखील झालं होतं. भरपूर काही गोष्टी पहिल्या षटकामध्ये करतात. रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल. कारण 42 धावांचा पाठलाग आहे. उलटा पुलटावाला खेळ आहे. 24 मध्ये 42 करायचे आहेत. हा उलटा पुलटावाला खेळ मैदानावरती आहे. बघा पायावरती चेंडू आदळला होता. अपील झाला पण पंचाने सांगितलं इम्पॅक्ट थोडासा बाहेर आहे आणि क्लिअर म्हणजे जेटीसी स्क्रीनवरती देखील हे आपण दिसून आलं होतं. 3 गोष्टी महत्वाच्या असतात ज्यावेळेला लेग बिफोरचा विकेटचा अपील होतोय. एकदा पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर इम्पॅक्ट आणि पुढे जाऊन स्टंपला लागतोय की नाही. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे दाफलकावरती सिंगल. 1 रन आहे. आता पुढे येऊन खेळा. डान्सिंग डाऊन द विकेट. डान्स करणार कारण मैदानावरती त्यानेही डान्स केलाय. पाठीराखे डान्स करतील. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू चालले सीमारेषा पार. षटकार. मागच्या चेंडूवरती थोडासा प्रयत्न केला होता स्वीपचा. यावेळेला पाहिलं अनुकूल. नाव त्याचं अंकुल आहे पण अनुकूल आहेत. टीम साठी अनुकूल आहेत. बेस्ट आहेत. पुढे आले. डांसिंग डाउन बिल्कुल कदमों का अच्छा इस्तेमाल. कदम ताल किया तो गेंदबाज के थोड़ा सा बुरा हाल भी हुआ है. कदम ताल गेंदबाज का थोड़ा बुरा हाल आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. 7 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 42 धावांचा पाठलाग केला जातोय. चार चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती 7. कुठे चेंडू पहिला शपल केलं टाकेलं फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण. काय बॉडी बॅलन्स दाखवलाय. आपल्या टीमसाठी महत्वाच्या धावा रोखल्यात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. रिप्ले पाहिला तर लक्षात येईल. कुठे चेंडू त्याच्यावरती केला होता पुलचा प्रहार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये होते कल्पेश. पहिलं तर उडी मारली. चेंडूला थांबवलं, रोखवलं. बॉडी बॅलन्स जात होता. पुन्हा एकदा रोखलंय. आपने सिर्फ गेंद नाही रोकी आहे. तुम्ही चेंडू नाही थांबवलाय. आपल्या टीमच्या 5 धावा थांबल्यात. आपल्या गोलंदाजाचा खाली जाणारा मोराल. कारण हा दुसरा षटकार असता. लागोपाठचा 2 तुम्ही रोखलाय.
हा षटकार पहिला तर रोखलाय पण आता बॅट्समन सांगतोय रोक सके तर रोकलो. राज आहेत साज बाज ताज कमाल कर रहे राज. राजच्या बॅट मधनं सिक्सर षटकार लांब टाकला होता. लांब टाकलेल्या चेंडूवरती थोडस लांबून खेळ होता. साज बाज साज आणि मैदानावरती कमाल करतोय राज. राज बिलकुल कमाल कर रहे. या षटकाला पाहिजे होता स्कोरबोर्ड चालवायचा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 14 14 धावा धावफलकावरती 42 धावांचा पाठलाग आहे. समीकरण इंटरेस्टिंग आहे. आता अंकुल आहे राज आहेत आणि टीम खास करून ऑर्नेट जे गॅलेक्सी नौकारचा संघ आहे जो नायरा 11चा संघ आहे त्याच्यासाठी अनुकूल आहेत. बरोबर त्यांच्यासाठी बरोबर अनुकूल परिस्थिती आहे. आता 18 चेंडू आणि 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1828 जे समीकरण आता मैदानावरती आहेत. राज खेळतात 7 वरती आणि अनुकूल त्यांना 7 देत आहेत. तेही 7 वरती आहेत. संघाची धावसंख्या 14. महत्वाचं षटक त्यासाठी कंचन आलेत. पहिले षटक काय जॉली बॉईजनं थोडंसं शफल केलं का? पहिले षटक कदाचित कांजनच्या दिशेनं जाऊ शकले असं. आता दबाव वाढलाय. आता प्रेशर वाढलाय आणि प्रेशर वाढत असताना जबाबदारी देखील वाढले टीम वरची. त्याला आता विकेट पाहिजे. विकेटच या मॅच मध्ये तुम्हाला घेऊन येऊ शकतो. ऑप्शन काही जास्त नाहीये तुमच्याजवळ. पर्याय जास्त नाहीयेत. एक पर्याय आहे तुमच्याजवळ तो विकेटचा. आणि दुसऱ्या बाजूला चांगला स्टार्ट बिल्कुल काफी अच्छी शुरुआत जो की है अनुकूल और राज ने यही शुरुआत आगे लेकर जाना चाहेंगे. इस तरह से बल्लेबाजी जिस तरह से उन्होंने की है चाहेंगे कि इसी तरह से बल्लेबाजी आगे चली जाए और अपनी टीम मुकाम तक पहुंचे मंजिल तक पहुंचे. यही कोशिश राज और अनुकूल भी करेंगे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला गेला केला कव्हर पॉइंटला फिल्डिंग झालंय. मिस फील्ड अलाउज टू बॅट्समॅन गेट सेकंड. तुम्ही मिस फिल्डिंग केली आणि फिल्डरनं जो संधी दिली होती त्या संधीचा फायदा उचलला गेला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. मागचे 5 दिवस आपण पाहिले या पतू पेकरच्या माध्यमातून आणि बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा जो कालच्या दिवसामध्ये एक गाव एक संघ फॉर्मॅट जे फायनलची मॅच झाली होती त्याचाही लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑफस्टमच्या बाहेर आहे पण वळतात इशारा करतात. तर मागचे 4 दिवस आपण पाहिलं होतं एक गाव एक संघ जिथे मीरा भाईंदरचे काही संघ पाहिले. वसई तालुक्यातील संघ पाहिले होते. नायगावचे संघ पाहिले. भिवंडीचे संघ अपॉट्स फॉर्म तो टेंबिवली मानकोली इथले संघ देखील आपण खेळताना पाहिले होते. आणि बरोबर पालघर डहाणूच्या परिसरातील संघ देखील मैदानावरती उपस्थित झाले होते. हा पुढ्यातला चेंडू होता. खेळाय जरूर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल. विकेट पाहिजे होता. विकेट आएगी तो अगले इनिंग की अगले राउंड की टिकट भी मिलेगी. टिकट विकेट योग्य वेळेवरती आले. विकेट गॉन. 17 वरती थोडासा खतरा बसलाय. पुण्यातला चेंडू होता. अनुकूल परिस्थिती होती आणि अनुकूल परिस्थितीमध्ये अंकुलचं बाद होणं टीमसाठी थोडंसं सेटबॅक असू शकतं. जसा मी उल्लेख करतोय मागच्या 5 दिवसामध्ये या मैदानावरती अप्रतिम क्रिकेट खेळला गेलं होतं. एकापेक्षा एक सरस सामने, रोमहर्षक सामने, चित्तथरारक सामने, हृदयाची धडकन वाढवणारा हार्टबीट वाढवणारे सामने जे पाहिले होते. आणि जे विशाल मागच्या डे नाईट मध्ये जे स्कोरिंगचं काम ज्यांनी केलेलं आहे आणि चांगला लेखाजोखा त्यांनी पोहोचवलेला आहे. जे कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला फायनलची मॅच संपली होती 2 संघादरम्यान हर्षित 11 टेंबिवली आणि एनसी नारंगी या 2 संघादरम्यान जे टायटल जिंकलं होतं चॅम्पियन संघ ठरला होता प्रथम पारितोषिक ते हर्षित 11 टेंबिवलीच्या संघानं ते टायटल जिंकलं होतं. आता ही टायटलची लढाई आहे. चॅम्पियनची लढाई आहे. एनसीचा गड आहे. चॅम्पियन बनण्याची लढाई आहे. मिलन क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी लोअर फुलटा चेंडू फ्लिक जरूर केलंय. फ्लिक केलंय आणि चेंडूला पाठवलंय. पंचाकडे इशारा येणार आहे. इट्स आउट ऑफ द मार्क. षटकार. मिस्टेक झाले का चूक झाले का चैतन्य होते बघा. लोअर फुलटा चेंडू होता. बॉटम हँडचा वापर जरूर झाला होता. त्या चेंडूला खेळला गेला होता. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडंसं कॅज्युअली आलं. आपको थोडीशी जगह थी. पाठी थोड़ी जागा होती. चैतन्य ती जागेचा वापर तुम्ही नाही केला क्योंकि जगह मिलती नहीं, जगह बनानी पड़ती है. उसका इस्तेमाल भी आपको करना होता पड़ता है. आणि यावेळेला मिलनला काय केलंय. मिलनच्या बॅट अँड बॉलचं मनोमिलन. चेंडू सीमारेषा पार. षटकार. या षटकारनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 23. 23 धावा धावफलक 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझम मध्ये
जोपर्यंत फील्ड करते हरिदास आहेत. हरिदास आता दबाव जाणवतोय प्रेशर बढ़ रहा है. जसं एखादा कुकरचं असतं ना तर त्याच्यावरती प्रेशर वाढतो त्यावेळेला सिटी वाजते. त्या प्रेशर कुकरची सिटी वाजते. इथे सिटी नाही वाजली, इथे तुमच्यासाठी अलार्म बेल वाजलाय. घंटी खतरे की घंटी बज चुकी आहे. अलार्म बेल तुमच्यासाठी वाजलाय. धोक्याची घंटा वाजले. म्हटला लागला होता जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव चेंडूवरती पूर्ण. 22 वेगाने आले होते चेंडूवरती. एक धाव नाही रोखू शकणार. धाव फलक धाव पोहोचला 26-26. समीकरण बघा 13 चेंडूचा खेळ आहे. 16 धावा करायचे आहेत. 13 गेंदों का खेल. या शेष 16 रन यहाँ से बनाने हैं. राज खेल रहे 7 पे, मिलन साथ दे रहे 9 पे. दोघांची चांगली पार्टनरशिप. पहिला सुरुवात चांगली केली होती राजनं आणि अंकुलनं, आणि आता मिलननं सुद्धा आल्या फटके खेळल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः जाता जोपर्यंत शॉर्ट मिड विकेट घेतला फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत दाफलकावरती 27. 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये करायचे त्या 15 धावा करायचे. राज 8 वरती, मिलन 9 वरती. कंपॅरिझन पहा जेटीसी कमाल आहे. ज्यावेळेला दाखवलं जातं की 2 षटक संपली होती त्यावेळेला परिस्थिती काय होती. लोकनेते हितेंद्र ठाकूर चषक 2025 आपण पाहतात. आफ्टर 2 ओव्हर जॉली बॉईज होता 3 गडी बाद 11 आणि ऑर्नेट गेटवे गॅलेक्सी अर्थात नायरा 11चा संघ आहे 1 गडी बाद 27 धावा. थोडस पुढे आहे पण एक षटक कदाचित जॉली बॉयजला कमबॅक करण्यासाठी फायदेशीर ठरेल. ते षटक असेल 2 ते 3 धावांचं 1 ते 2 विकेटचं षटक जर आलं तर कमबॅक होईल. नाही तर आता ऑर्नेट गॅलेक्सी आहे पण त्यांनी आपली सुरुवात केली आहे. विजयाच्या दिशेने तेही वाटचाल करतात. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 15 धावा. आता गोलंदाजी मार्क होती शुभम अशीच परिस्थिती होती. 2 षटकांतर बॅटिंगला आले. बॅटिंग करत असताना षटका टोकला, आपल्या स्कोरबोर्डला वाढवलं. आता भूमिका बदलले, तुमचा रोल बदललाय. त्यावेळेला तुम्हाला बॅटिंग करायची होती, आता बॉलिंग करायची, विकेट घ्यायचे. आणि दुसऱ्या बाजूला स्टार्ट राजने केला होता. हो मी म्हटलं ना आता तुम्हाला स्टार्ट करायचं. शुभम नाव आहे शुभम, याचा अर्थ शुभ घडायचंय, चांगलं घडायचंय, चांगलं घडवायचंय आणि टीमला या परिस्थितीतनं बाहेर काढायचंय. हे आव्हान आहे तुमच्या समोर, हे चॅलेंज आहे. पण चॅलेंज तुम्हाला चेंज करू शकते. चॅलेंज तुमच्या मधल्या आव्हानाला सामोरं जाऊ शकते. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही दाखवलेला खेळ तोही महत्वाचा आहे. रागचं योगदान 8 धावांचं 1 षटकार त्याने ठोकला. 4 चेंडूवरती 8 धावांचं योगदान देऊन राज माघारी परतले आहेत. अच्छी शुरुआत राज ने भी दिलाई है, लेकिन जब इस मुकाम पे जब आप पहुंचे थे ना, यहाँ से आपको मैच को फिनिश करना था. आपने अच्छी शुरुआत की थी, अच्छा स्टार्ट किया था. यहाँ से आपको इनिंग को और बढ़ाना था, अजून थोडंसं वाढवायचं होतं. पण शुभम आला, त्याने सांगितलं नाही यावेळेला बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि त्या तुम्हारी हमारी मध्ये विकेट गडी बाद झालाय. धावा फलकावरती येते 27. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची आवश्यकता. म्हणून म्हटलं ना हे षटक, इसीलिए मैंने कहा था ये ओवर में अगर 1 से 2 विकेट आएंगे, 2 से 3 रन बनेंगे तो मैच बनेगा. मैच बनणार पण त्या मॅच बनवत असताना आपल्याला मन मनवावं लागणार. रन ऐसे नहीं बनेंगे, विकेट ऐसे नहीं आएंगे, आपको मन बनाना होगा. मन बनवणार, रन बनणार, मन बनवणार, विकेट येणार. न्यू बॅट्समन आनंद ऑन स्ट्राइक. विकेट 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 जे सुटलाय. खुशी आई थी, संधी आली होती, दरवाजापर्यंत आली होती आणि त्या संधीला तुम्ही दरवाजा बंद करून बाहेर टाकलं. खुशी आई थी, दरवाजे तक आई थी, आपने दरवाजा नहीं खोला है, नाही खोलला तुम्ही दरवाजा. आणि त्या खुशी थोडीशी नाराज झाले. धावा फलकावरती 28. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करायचं होतं. क्षेत्ररक्षक गणेश होते, थोडेसे चुकलेत. अकोटामध्ये चेंडू पुन्हा एकदा आलाय. संधी आले का? पुन्हा एकदा एका पाठोपाठ एक झेल सुटतात. कालचा एक मॅच मला आठवतो, ज्यावेळेला टेंबिवली वर्सेस मानकोलीचा मॅच या मैदानावरती सुरू होता. असाच मॅच त्या मॅचला मानकोलीच्या टीमनं पकडून ठेवलं होतं.
पण जसा एखादा दोर जास्त वेळ पकडून ठेवला ना तर हाताला घाम फुटतो आणि मग तो सटकतो. आता तेच चाललंय, हाताला थोडासा घाम आलाय, मॅच थोडासा सटकलाय, चेंडूही थोडासा निसटलाय हातातनं. आणि हा चेंडू निसटला नाहीये, हा मॅच ही निसटणार. पकडो कॅच जीतो मैच, अगर छोड़ेंगे कॅच तो शायद हार तक पोहोचेंगे मैच. 9 चेंडूचा खेळ आहे, 13 धावांची आवश्यकता आहे. हा मॅच महत्वाचा आहे, हा कॅच महत्वाचा होता. कॅचेस विन द मॅचेस ज्याला म्हटलं जातं. बघा तुम्हाला तिथून बदल काय केलाय, कारण खराब क्षेत्ररक्षण झाले त्याच्यामुळे. तुम्ही खराब फिल्डर नाहीयेत, पण आजचा दिवस थोडासा तुमच्यासाठी चांगला नाहीये. पण इथून चांगलं घडू शकतं, इथून चांगलं होऊ शकतं, या विश्वासानं तुम्हाला खेळायचं आहे. तर मिलन आणि आनंद, मौका आपको भी मिला है, आनंद आपको भी मौका मिला है, मिलन आपको भी मौका मिला है. इस मौके पे आपको चौका मारना है, मौके पे छक्का भी मारना है आणि टीमला जिंकूनही द्यायचं आहे. अजून एक टॉप एज लागलाय, टॉप टॉप टॉप. झेल कोण टिकणार? झेल सुटलाय. इथे शर्यत लागले. जिंकण्याची शर्यत नाहीये, पहिला येण्याची शर्यत नाहीये, झेल सोडण्याची शर्यत लागले. और मानो झेल सोडण्याची शर्यत लागले. आणि विशालजी आमच्या जोडीने स्कोरिंगचं काम करतात आणि तेही सांगतात की भाई ये गेंद नहीं है, ये मक्कन की टिकी है. हा चेंडू नाही, साबणाची वडी जसं हातातनं सटकत आहे, हातातनं निसटत आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला आवश्यकता होती, लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 कॅच सुटल्यात. मागचा मॅच त्याचा फ्लॅशबॅक आता जेटीसी दाखवेल मागे काय घडलं होतं. आणि ते घडलं नव्हतं, ते कॅच सुटल्यामुळे त्या टीमचं बिघडलं होतं. बिघडले वाली सिरियल आली होती अल्फा मराठीवरती. आता या मॅचची तशी कहाणी आहे. बिघडलंय 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. अकोटाबाहेर चेंडू, 3 झेल सुटल्यात. आता भावेश सांगतात नाही बाबा असं नाहीये, यावेळेला भावेश आल्यात आणि भावेशनं टीमला झेल विकेट गरीबात. चेंडू खेळला गेला होता ना, भावेशच्या दिशेने गेला होता, सर्वांचा काळजाचा टोका चुकला होता. दिल की धडकन तेज थी, हमारे साथ गले में अटकी थी. बाबा मागच्या 3 चेंडूवरती झेल सुटल्यात आणि भावेचं रिएक्शन बघा. इथे विशालचंही रिएक्शन होतं. भाई इधर भी आहे, रिएक्शन इथेही होतं की तिथे काय घडतंय आणि काय होतंय या सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या होत्या. आणि हा विकेट आलाय. आता समीकरण बघूया, समीकरण गरजेचं आहे. 7-11 असं तर म्हणजे अमेरिकेवरती हल्ला झाला तर 9-11 फेमस आहे. आता 7-11 आहे. 7 मैदानावरती द्यायचे, 11 खेळाडू मैदानावरती आहेत. बरोबर फिल्डिंग करतात, पण 2 खेळाडूंना 2 बॅट्समनला एकमेकांची साथ द्यायची. अमित दुबे आणि मिलन ही जोड़ी एक दूसरे को साथ देना है, साथ निभाना है, साथ में अच्छा खेल भी दिखाना है. अमित दुबे ऑन स्ट्राइक, 7 चेंडू 11 धावा. हे षटक महत्वाचं आहे. मी म्हटलं होतं या षटकामध्ये 2 ते 3 विकेट, 2 ते 3 धावा, 1 ते 2 विकेट. मॅच मध्ये रोमांच पुन्हा आलाय रोमांच. ज्यावेळेला हे षटक हाताळायचं होतं त्यावेळेला म्हटलं होतं 12-15चा मॅच होता. हे षटक 1 ते 2 विकेटचं, 2 ते 3 धावांचं मॅच मधला रोमांच येईल. या षटकामध्ये आलाय 4 धावा, या षटकामध्ये आलाय विकेट, 2 विकेट आल्यात. हे षटक चांगलं हाताळलंय, कमबॅक करून दिले शुभमने मॅच मध्ये कमबॅक केले, फाईट बॅक केले. फक्त टीम साठी वेलकम बॅक होत आहे का पाहूया, गाणं ऐकूया आणि येऊया 6 चेंडू आणि 11 धावांच्या खेळामध्ये. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा, शब्द त्याचा लाख मोलाचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू युवा आमदार क्षितिज दादांचं गुणगान गाणार आहे. गाणं बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत आणि पतू पॅकर जीवचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. आज एनसीईचा गट आहे. 10 टीम खेळणार आहेत. 10 है तो दम भी लगाएंगे. 10 का दम कम
दमखम इथे दाखवायचं आहे. 6 बॉल 6 चेंडू आणि 11 धावांचे 6 तरारपा आणि 11 आहेत. बघूया चक्राही मारावं लागतील, चक्रा माराव्या लागतील. फक्त वेळ जास्त चाललाय. त्यावेळेला वेळ घेतला होता, वेळ बदलला होता, खेळ बदलला होता. आताही तुम्ही वेळ थोडासा घेतलाय. मिलनच्या बॅटमध्ये एक सिक्सर आला. गोलंदाजी मार्क होते गोलंदाज हरिदास. फुल टॉस बॉल मिलन, बॅट अँड बॉल मनव मिलन. बॅट वरती आवाज आला टक आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. स्तंभ खंबीर हितेंद्र अप्पा ठाकूर. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती मिलनने कहा बिल्कुल शाहरुख खान वाला डायलॉग आहे. हो मैं हूं ना, त्याने सांगितलं मैं हूं, मी आहे. हरिदास तुम्ही सांगा बाबा मी आहे. मी मॅच काढून देऊ शकतो. 5-5 हाय-फाय वाला मॅच आहे. 5-5 चा मॅच. मैदानात पुन्हा एक सज्ज आहे मिलन. मिस्टॅन झाले. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील. आता कोणी धावायचं ते ठरवायचं होतं. बाबा दौड़ना था, इतना नहीं दौड़ना था, ज्यादा दौड़ गए. जास्त धावले तुम्ही. आता जास्त धावला का दम लागणार, पण जास्त धावायलाही दम लागतो. दम लागलाय, दम निघणार आहे. तर आता या 2 धावा चेंडूवरती आल्यात. समीकरण बाकी आहे, इंटरेस्टिंग आहे. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 मध्ये करायचे त्या 3 धावा. सोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थैंक यू. चांगली इनिंग. बिल्कुल आपके साथी वही कह रहे हैं भाई, आप अच्छे खेल रहे थे, आपको नहीं दौड़ना था, तुम्हाला धावायचं नव्हतं, आपको नहीं दौड़ना था. 18 धावांची केळी मिलन साकडे. काफी अहम जिम्मेदारी वाली केली इनिंग मिलन ने या केली आहे. पण मॅच मध्ये इथे आलाय. इथे कोणी सांगते 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. बाबा हरिदास 2 चेंडू डॉट हाताला. मॅच मध्ये पुन्हा एकदा या. तर सौरभला टीम ने सांगितले भाई ज्यादा कुछ करना नहीं है, सेंसिबल खेलना है. कप्तान है बीच में, कप्तान है अमित दुबे, कप्तान है बीच में. वो भी का खेळाडू कक्ष आहे, त्याच्यामध्ये खेळाडू सगळे थांबायचंय. अक्कुटाब्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जेल टिपलाय. म्हटलं ना इथून आवाज दिला होता हरिदास भावा 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. त्याच्यामधला पहिला एक चेंडू विकेट. आता कहाणी आले 3-3 ची कहाणी आहे. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे, केलंय मनात त्यानं घर. थँक्यू. जगदीश जगू आले होते आणि त्याने हा झेल टिपलाय. मॅच मधला रोमांच पुन्हा एकदा आला. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा, तो रनआउट. त्या रनआउट मध्ये मिलनचा गेलेला विकेट. मिलनच्या विकेट मध्ये मॅच मध्ये आलेला पुन्हा एकदा पलटवार. आणि आता बघा जगदीशनं टिपलेला झेल. जेटीसीचं क्लीन अँड नीट टेलिकास्ट बघतोय आपण. आणि त्यांनी चांगलं कॅमेरावर देखील मागच्या 5 दिवसामध्ये जेटीसीनं दाखवलंय. 3-3 ट्रिपल राईस वाला खेळ आहे. 3-3 चा खेळ आहे. 3-3. अमित ऑन स्ट्राईक. अमितनं खेळ आहे. अमित सिंग पळा. ओम जय जगदीश न टिपलाय. अजून एक झेल. आता 2/3 कहाणी आले. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू.
ज्यावेळेला चेंडू जात होता त्यावेळेला सांगितलं होतं जगदीश 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 होते. जगदीशनं सुंदर झेल टिपलाय. ओम जय जगदीश. जगदीशनं झेल टिपला. ओमला कुस केलंय. जय तर होणार आहेत. अमित सिंग सिंग इज किंग बनणार होते पण सिंग किंग बनताना विकेट गडी बाद झाल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आता न्यू बॅट्समन आतापर्यंत जर पाहिलं तर 7 विकेट. बॅट्समन नेम बॅट्समन राजन आर्यन 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 मैदानावरती आहे पण कहाणी आर पार वाली आहे. आर पार वाली कहाणी आहे. 2x3 वाली कहाणी मैदानावरती आले. हरिदासनं मॅच मध्ये आणून दिले. आर्यन आर पारची लढाई आहे. आर पारच्या लढाईमध्ये आलाय. डॉट 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 डॉट. आता कालचा एक मॅच झाला होता नायगाव आणि नारंगी मध्ये असा मॅच झाला होता. 1-3 मॅच काल पाहिला होता. आता कहाणी ट्रिपल राईस वरनं 1/3 वरती आले. 1/3 वरती कहाणी येऊन ठेवले. पण आता वेळ काय चाललाय. वेळ चाललाय. टाइम चाललाय. महत्वाचा आहे पुढचा मॅच. आता इतकं चांगलं पकडून ठेवलं आता मॅचला. आता पुन्हा एकदा थोडासा वेळ घेतलाय. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस आहे. तो मॅन्डेटरी आहे. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो धावांचा पाठलाग करताना थोडस चर्चा केली. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं. पहिला सिक्सर आला. त्यानंतर सर्व काही 2 विकेट 2 रन आल्या. त्याच्यावरती धावा झाले. मिलननं मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक त्यांना करून दिले. पण आता तुम्ही वेळ घेतलाय. टाइम तुमचा घेतलाय. टाइम तुमचा चाललाय. बघा अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. विशालजी बिल्कुल आप 2 तरह से फेल हो सकते. अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कुणाचं नाही ऐकल्याने नाही तर मग सर्वांचं ऐकल्याने. अगर किसी का भी नहीं सुनोगे तो ये तय नहीं कर पाओगे कि क्या करना है और सबका सुनोगे ना तो शायद फैसला नहीं कर पाओगे कि ऍक्च्युअल में करना क्या है. जरा कुणाचं नाही ऐकलं तर समजणं नाही काय करायचंय आणि सर्वांचं जर तुम्ही ऐकलं तर ठरवता येणार नाहीये नक्की काय करायचं. एक तर टाळ्यांचा गजर येईल. टाळ्यांचा आवाज येईल दोन्ही टीमसाठी. एका बाजूला जॉली बॉईज आणि दुसऱ्या बाजूला ऑर्नेट गॅलेक्सी. नाही राहिले पण आहे शेवटच्या बॉलवरती. पण आता वेळ चाललाय. टाइम चाललाय. नायगाव वर्सेस नारंगीचा मॅच. क्वार्टर फायनलचा मॅच. 1 चेंडू 3 वरती शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि या मॅच मध्ये हरिदासने केले कमाल. मॅच मध्ये टाकले जान आणि विजय केलाय टीम जॉली बॉईजला. विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा.